हाय गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमचं परत स्वागत आहे आमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आज तुम्हाला हॅपी होळी. आज हॅपी होळीचा दिवस आहे, म्हणून गाईज तुम्हाला मेरे तरफ से आप सभी को हॅपी होली की बहुत बहुत शुभकामनाएं. तर भावांनो, मी सध्या आहे हॉस्टेलवर बसलेलो आणि खालती बघा कसे लोक होली म्हणजे पब्लिक कशी होली खेळत आहे. तुम्हाला दाखवतो. 2 मिनटं थांबा. तर काहीच कालचा आपला ब्लॉग आला होता यूट्यूबला. तुम्ही आणखीन बघितलं नसेल तर जाऊन बघा. तो कालचा एकदम रहस्यमय मी ठिकाणावर गेलो आणि तिथला शूट पण घेतला होता मी, आणि त्याच्या संदर्भात आपण ब्लॉग पण बनवला होता. तर भावांनो, आज होळी आहे आणि होळीचा आपण हॉस्टेलचे पोरं आपण घरी नाही गेलो. माझे सगळे मित्र गेले घरी गेले. आता होळी पण साजरी करतात. आणि तो आपला खास मित्र तो पण गेला घरी. त्याचा आत्ताच मला फोन आलेला की पृथ्वी कुठे आहे. म्हणलं हॉस्टेलला बसलो रे. म्हणलं यार. तो म्हणजे आम्ही गावाकडे वडी खेळतोय. म्हणलं तुझी आठवण येते. म्हणलं तुम्ही गेले ना गावाकडे, इथं असते तर इथं खेळायचं म्हणलं आपण. तर जाऊ द्या ते विषय सोडून तुम्हाला मी साईडचं दाखवतो पब्लिक कशी होळी खेळताय. हा बघा, ते बघा तिकडे ते दिसतंय 2-4 जण. ते बघा तिकडं हे खाली बादल्या बिदल्या घेऊन. हे बघा, हे बघा कसे पळताय डायरेक्ट. तर भावांनो, इकडे पण सगळे तेच लोक आहेत. इकडे पण सगळे तेच लोक आहेत गाईस. इकडे पण होळी चालू आहे खेळायला. हे बघा खाली, जास्त खाली आहेत. लाल पिवळे काळे निळे सगळे झालेत बाबा. मी जर खाली गेलो असतो तर मला पण असंच केलं असतं बघा. हे बघा, अरे बाप, हे बघा गटराचं पाणी घ्यायला. गाईज बघितलं ना तुम्ही. तर भावांना बघितलं ना तुम्ही, त्या पोराने पाणी कुठून घेतलं. तर मला फक्त एकच सांगायचं की असं करू नका तुम्ही. गटारातलं पाणी वगैरे घेऊन दुसऱ्याच्या अंगावर टाकू नका. इन्फेक्शन होऊ शकतं. आता तिथं पाणी म्हणजे इतकं घाण पाणी. तुम्हाला एकदा परत दाखवतो मी. हे बघा, ह्या खड्ड्यातलं त्याने पाणी घेतलं. ह्या खड्ड्यातलं गाईज त्यांनी पाणी घेऊन त्या पोराच्या अंगावर टाकलं. तर असं करायला नाही पाहिजे गाईज. एखाद्याला इन्फेक्शन वगैरे झालं तर पुन्हा काय करायचं. प्लीज असं कोणासोबत करू नका. जर कोणी आपल्या अंगावर जर गड्डर टाकलं तर आपल्याला कसं बेकार वाटेल, तसं त्याला पण वाटेल. आता समजा ते पोराच्या अंगावर पडलं नाही पाणी चुकून, पण पोरं असे करलं त्यांच्यामुळं असं करू नका. तर भावांना जाऊ द्या, त्यांचा नाही विषय सोडू. आपण तर खाली गेलोच नाही, कारण का मला कलरचं इन्फेक्शन आहे. आणि मग त्याच्यामुळे म्हटलं नको खाली जायला. म्हटलं खाली जर गेलं आणि कोणीचा कलर लावला म्हटलं बाप तर कोणा म्हटलं लईच मोठे मॅटर होईल. म्हटलं आपण त्यांना नाही पण म्हणू शकत नाही ना, आज होळी असलं म्हणून. मी कसं काय त्यांना म्हणणार की मला कलर नका लावा असं कसं. मग तर म्हणतील जगाच्या वेगळं आहे का म्हणतील तू. म्हणून मी त्यांना काही म्हटलं नाही. म्हटलं आपलं हॉस्टेलच्या बाहेरच नको जाणं. हे प्रकरण चाललं किती वाजेपर्यंत लय झालं, 7-8 वाजेपर्यंत संध्याकाळी चालेल. आज तर मेसला पण नाही जाणार मी. चला तर मग आता मी जायला वरती टेरेसवर. इथून वरचून मला घ्यायचा शूट. इथं पण भरपूर सारे पोरं आहेत, होळी बिळी खेळायला लागलेत गाईस. अरे बाप, मला तर भीती वाटायली डायरेक्ट कुठं जायचं म्हणलं बाहेर. दुसरं काही नाही, काही साधारण कलर वगैरे आपण घेतला असतं समजून, पण ते शेण, चिखल आणि गटर याच्यावर जास्त भर आहे खालच्या पोरांचा. जास्त तर गटरातलं पाणी घेऊनच टाकायलेत, कारण का म्हणजे होळीचा पूर्ण आनंद घ्यायलेत ते, असं मग आपण म्हणू शकतो त्यांना. हे बघा तुम्हाला दाखवतो खाली. वरतून आपल्या हॉस्टेलवरून काहीतरी असं शूट दिसते बघा.
इकडं पण तेच आहे. बघा प्रत्येक बिल्डिंगच्या टेरेसवर होळी होळी होळी, सगळीकडे होळी होळी चालू आहे. फक्त आपल्या इकडं आपण मपले नाही खेळत, कारण का जर का मी गावाकडं असतो ना तर मग खेळी असतं. आताच माझ्या एका मित्राचा फोन आला होता हर्षलचा गावाकडनं, की कुठं आहे रे, ये ना इकडं होळी खेळायला. म्हणलं बाबा मी इकडं हॉस्टेल आहे म्हणलं नाशिकला, मी नाही येऊ शकत म्हणलं तिकडं. तर गाईज तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत होतं. आणि आता मी ब्लॉग बंद करतोय, म्हणजे कामचं बंद नाही करत. आजच्यासाठी मला आजचा ब्लॉग आपलं संपलेला आहे. डेली लाईफ रूटीनमध्ये आजच्या ब्लॉगचा दिवस होता 87वा दिवस होता आपल्या ब्लॉगचा आजचा. तर 87वा व्हिडिओमध्ये तुमचं 87 ब्लॉग से वीडियो में आपका स्वागत था. तो हम फिर मिलते अगली सुबह नेक्स्ट डे, हम फिर मिलते गाइस. तर जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही तुमच्या इच्छा असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पृथ्वी भाऊतर्फे एका ब्लॉगरतर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच नेक्स्ट डेला. धन्यवाद, थँक्यू सो मच. असंच आपल्या ब्लॉगला जोडून राहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.